आता बातमी साताऱ्यामधून आहे। 1971 साली पाकिस्तान सोबत झालेल्या लढाईमध्ये वापरलेला रणगाडा साताऱ्यामध्ये दाखल झालेला आहे। T-55 या रणगाड्यानं असंख्य पाकिस्तानी सैन्यांना यमसदनी पाठवलेलं होतं। साताऱ्यामधील सुभाषचंद्र बोस चौकामध्ये हा रणगाडा ठेवण्यात आलेला आहे। रशियन बनावटीच्या या रणगाड्यानं भारतासाठी सुमारे 38 वर्ष सेवा बजावल्यानंतर तो भारतीय सैन्यातनं निवृत्त करण्यात आला। 24 फेब्रुवारी 2009 मध्ये यातून शेवटचा गोळीबार झालेला होता। सध्या हा रणगाडा सातारकरांचं आकर्षण ठरत असून अनेक जण त्याला भेट सुद्धा देत आहेत। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी। पाहूयात। सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि याच शूरवीरांच्या जिल्ह्यात एक मानाचा तुरा खोवला गेला तो उदयनराजेंच्या हस्ते असं म्हणायला काय हरकत नाही। त्याचं कारण आहे सातारा शहरात या ठिकाणी आपण आता हा रणगाडा पाहतोय। आज पहाटे हा सातारा शहरासाठी सैन्य दलातून रणगाडा आपल्या सातारा शहरात आलेला आहे। आपण पाहतोय की या रणगाडा जो आहे तो T-55 या नावानं ओळखला जात होता। भारतीय सैन्य दलातील हा जो रणगाडा आहे तो जवळपास त्याने 38 वर्ष सैन्य दलात सेवा बजावलेली आहे आणि त्यानंतर तो पुण्यामध्ये स्थित होता। आता तो आज पहाटे या सातारा शहरातील या सुभाषचंद्र चौक या ठिकाणी आलेला आहे। आपण पाहतोय एक वेगळाच आनंद या सातारकरांसाठी होणार आहे। खरं तर हा जो रणगाडा आहे तो विशेष म्हणजे 1971 साली जो काही भारत पाकिस्तान युद्ध झालं या युद्धामध्ये याचा वापर करण्यात आलेला होता आणि यामध्ये अनेक पाकिस्तानी सैन्यांना शत्रूंना यमसदनी पाठवण्याचं काम याच रणगाड्याच्या माध्यमातून झालेलं होतं। हा T-55 जो आहे तो 24 फेब्रुवारी 2009 रोजी सेवानिवृत्त सैन्य दलातून करण्यात आला आणि आता हा जो रणगाडा आहे तो आता साताऱ्यात दाखल झालेला आहे। खरं तर राजनाथ सिंग यांच्याकडं उदयनराजे भोसले यांनी पत्रव्यवहारातून मागणी केलेली होती आणि याच मागणीला आणि पाठपुराव्याला खरं तर यश आलं असं म्हणायला काय हरकत नाही। मात्र खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवरती म्हणायलाही काय हरकत नाही। उद्या वाढदिवस आहे त्यांचा आणि त्याच्या निमित्तानं आज हा पहाटेच्या वेळी साताऱ्यात विसावलेला रणगाडा हा निश्चितच सातारकरांसाठी एक वेगळी अभिमानाचीच गोष्ट म्हणावी लागणार आहे। राहुल तपासे, NDTV, सातारा।